बघा, चौकशीला त्या सहकार्य करतील, जे सत्य आहे त्या कॉपरेट करतील आणि SIT चौकशीच्या नंतर सत्य बाहेर येईल. कोण जे दोषी असेल त्यांना त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. बघा, त्याबद्दल मी काही जास्त बोलू शकत नाही. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न. हे बघा, आपलं राज्य हे कायद्याने चालतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे जे कोणी दोषी असतील, मग ते कुठल्याही पदावरती असो, त्या दोषींवरती कडक कारवाई होईल. कुणालाही पाठीशी घातलं येणार नाही. परंतु चौकशी पूर्ण होण्याच्या पूर्वी आपण काही बोलणंही चुकीचं राहणार. हे बघा, एक्सप्रेसवेवर, पुणे मुंबई हायवेवर अनेकदा ओव्हर स्पीडिंगमुळे अचानक कोणी थांबलं तर ऍक्सिडेंट्स होत असतात. पण ह्या सुप्रियाताईंच्या गाडीला झालेल्या घातपाताबद्दल मी काही आता बोलू शकत नाही, कारण कोणत्या परिस्थितीमध्ये आणि कसा झाला हे मी आणखी काही माहिती घेतलेली नाही. पण ताई सुखरूप आहेत, हे महत्वाचं आहे. हे बघा, प्रत्येकाला माहिती आहे की जनतेला समाधान करायचं असेल, कार्यकर्त्यांना सांभाळायचं असेल तर सत्तेसोबत राहावं लागतं. आणि कार्यकर्त्यांच्या, जनतेच्या भावनेमुळे आमचे खासदार अशा पद्धतीचा विचार करत असतील, कारण की माझं काही त्यांच्याशी बोलणं झालेलं नाहीये. आणि जेव्हा ते ऑपरेशन टायगर यशस्वी होईल त्याच्यानंतर सर्वांना कळणार आहे, तेव्हाही मलाही कळेल. तो निर्णय त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा असणार आहे. ह्यावर मी आता काही बोलू शकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.